गोकुळ शिरगाव MIDC परिसरातील भाजी विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याची तक्रार करण्यात आली होती। त्यानुसार प्रशासनाकडून गेल्या 4 दिवसांपूर्वी ही अतिक्रमणे काढण्यात आली। मंडई उद्ध्वस्त केल्यामुळे सर्वसामान्य स्थानिक भाजी विक्रेता हवालदिल झाला आहे। त्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी मनसे व भाजी विक्रेत्यांनी आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले। यावेळी परप्रांतीय हटाव महाराष्ट्र बचाव, भाजी विक्रेत्यांना आहे त्या ठिकाणीच परवानगी मिळाली पाहिजे, फेरीवाले खोकेधारक यांना न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। यावेळी बोलताना मनसे वाहतूक शाखेचे राज्य उपाध्यक्ष राजू जाधव म्हणाले, माझं नाव राजू जाधव, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष नात्याने आज कोल्हापूर जिल्ह्यातील भाजी विक्रेते गोकुळ शिरगाव MIDC मधील गेली 5 वर्षे गुण्यागोविंदाने तिथं व्यवसाय करतात। गेली कित्येक वर्ष तिथं व्यवसाय चालू आहे, परंतु 2-3 वेळा तोडगा पडल्यानंतर आम्हाला कायमस्वरूपी एक जागा दिली आणि त्या जागेवर व्यवसाय चालू असताना या अधिकार वर्गाला काय झालं कोणास ठाऊक, अचानक कुणी तक्रार केली, त्या तक्रारीच्या अनुषंगाने यांच्यावर कारवाई केली। आज गेली 4 दिवस ही मराठी भाजी विक्रेते उपाशी आहेत। गेंड्याच्या कातडीच्या अधिकाऱ्यांना जाग येत नाही, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अभिनव पद्धतीनं आंदोलन केले। आज 80% परप्रांतीय हे कोल्हापूर जिल्ह्यात आणि कोल्हापूर या MIDC मध्ये आहेत। महाराष्ट्र शासनाचा कायदा सांगतो की 80% मराठी माणूस आणि 20% परप्रांतीय, परंतु इथं कायदा धाब्यावर बसून अधिकारी वर्ग, उद्योजक आणि हे चुलबुल पांडे ठेकेदार या सगळ्यांनी मिळून ही MIDC गिळकृत केलेले आहे आणि स्थानिक मराठी वर्ग हा तिथून बाहेर पडलेला आहे। यांच्या या दादागिरीला, ह्यांची दादागिरी मोडण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना इथं उतरलेली आहे आणि ह्या अधिकाऱ्यांना जाग आणल्याशिवाय आहे त्या ठिकाणी मराठी माणसाची आमची भाजी मंडई बसवल्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वस्थ बसणार नाही। आणि ह्या परप्रांतीय ठेकेदारांना जे लाड चालल्यात आणि इथं जे उद्योग चालल्यात यांना पळून राहिल्याशिवाय लावल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि यांना न्याय दिल्याशिवाय आज इथून हलणार नाही। आमची भूमिका एकच आहे की मराठी माणूस जगला पाहिजेत, परप्रांतीयासाठी MIDC काढल्या नाहीत। स्थानिक शेतकरी वर्गाने इथं जे स्थानिक शेतकरी वर्ग आहेत हिने आपल्या जमिनी कवडी मोल दराने या शासनाला दिल्यात, का तर उद्योग जगला पाहिजे आणि उद्योजक मराठी माणसासाठी जगला पाहिजे, यासाठी उद्योगधंदे उभा केल्यात। परंतु हे उद्योगधंदे हे आमच्या स्थानिक मराठी माणसाला मिळत नाही आहेत। हे स्थानिक मराठी राहिला बाजूला, इथं 80% परप्रांतीय आलेले आहेत UP बिहारमधून। म्हणजे व्यवसाय काढल्यात कोणासाठी, जागा घेतला कोणासाठी, आणि आमचे मराठी उद्योजक या ठिकाणी आज साधी भाजी विक्री करताना तुम्हाला अडचण होते, त्रास होतोय, मग परप्रांतीय तुम्हाला कसे चालतात? भाजी विक्रीवालेच का चालत नाही, स्थानिक मराठी माणूस का चालत नाही? म्हणजे अधिकार वर्ग झोपला आहे, काही पाकिटे घेतात। आमचा स्पष्ट आरोप आहे की इथले जे उद्योग भवनचे अधिकारी आहेत, तुम्हाला तिथं मराठी माणूस दिसतोय नाही, सगळे चुलबुल पांडे, सगळे अधिकारी ठेकेदार, विमानानं माणसं आणली जातात, रेल्वेनं आणली जातात, तुम्ही काय झोपलाय? मग हे हलवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमच्या स्थानिक मराठी माणसाला न्याय देण्यासाठी राजसाहेब ठाकरे यांच्या या भूमिकेला आणि राजसाहेबांच्या आशीर्वादानं आज स्थानिक मराठी माणूस जगवायचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना करत राहणार आणि ह्यांना आम्ही धडा शिकल्याशिवाय राहणार नाही। आंदोलनावेळी राहुल कुंभार, बबन सावरे, नयन गायकवाड, अतुल भालकर, राजू लांबोरे, अमोल पाटील, पूजा चव्हाण, अर्चना खानविलकर यांच्यासह मनसे पदाधिकारी व फेरीवाले उपस्थित होते। सौ अम्मूबाई पाटिल इंग्लिश मीडियम स्कूल एंड जूनियर कॉलेज, Pre-NDA Training Center, CBSE pattern and military pattern, approved by Government of Maharashtra. Sau Ammubai Patil English Medium School believes that a better future lies where and students can learn themselves. Graded excellent by state and CBSE pattern for systematic scholastic and co-scholastic work. At Sau Ammubai Patil English Medium School, academic subjects and extracurricular activities complement each other to develop socially skilled and healthier students. Theories and concepts are well understood by performing scientific experiments on their own. At Sau Ammubai Patil English Medium School, we encourage students to think independently and develop their own skills. I want to become an aeronautical engineer. I want to become an athlete and win gold for our country. I want to be a IAS officer. When I grow up, I will build a school for poor children.
सौ अमुबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. ॲड्रेस गोकुळ शिरगाव, तालुका करवीर, डिस्ट्रिक्ट कोल्हापूर. 9326617509, 9371331176.